राम नारायण राम. साम्यवाद कसा समजावा? मनुष्य आणि जीवजंतूंना समानतेचा हक्क मिळाला आहे. मनुष्य हे सांगतो की त्याच्याकडे सर्व शक्ती आहे, तोच सगळ्यात मोठा आहे, ही त्याची विचारशक्ती आहे. आज मनुष्य चंद्रावर पोहोचू लागला आहे, पण पक्षी जन्मापासूनच उडायला शिकले आहेत. हे त्यांचं स्वभावातील वैशिष्ट्य आहे. कुत्र्यांमध्ये एखाद्या चोराला पकडण्याची विलक्षण क्षमता असते. ते केवळ गंधावरून ओळखू शकतात की समोरचा चोर आहे का नाही. भगवानाने प्रत्येकाला काहीतरी विशेष गुण आणि समानता दिली आहे. प्रत्येकाला आपलं कार्य करण्याची शक्ती दिली आहे. जर आपण माशीबद्दल बोललो तर तिच्याकडेही अत्यंत तीव्र वास घेण्याची क्षमता आहे. सृष्टीने प्रत्येक प्राण्याला वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा लाभ दिला आहे. श्री बालब्रह्मचारीजींनी सर्वांना समान मानलं आहे आणि ते असंही म्हणाले की प्रत्येकाच्याकडे समान शक्ती असते. साम्यवाद हे श्री बालब्रह्मचारीजींनी त्यांच्या विचारांमध्ये या प्रकारे जोडले आहे. ते म्हणतात, सर्वांचा प्रेम करा, सर्वांचा सन्मान करा. मनुष्य हा एकच प्राणी आहे जो चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे कर्म करतो. हवा, पाणी आणि पृथ्वी आपली इच्छानुसार काहीही करू शकत नाहीत, पण मनुष्य ते करू शकतो कारण त्याच्याकडे अधिकार आहेत. प्रकृतीला कोणताही अधिकार नाही. मनुष्य प्रथम चिंतन करतो, नंतर कर्म करतो. त्याच्यात दोन प्रकारच्या विचार येतात, एक त्याचं स्वतःचं चिंतन आणि दुसरा जो वरून येतो. या दोन्ही विचारांमध्ये विवेक येतो, जो सांगतो की काय करावं आणि काय करू नये. जो व्यक्ती विवेकाची ऐकतो नाही, तो पतनाच्या मार्गावर जातो. मन शरीरात प्रत्येक ठिकाणी असतो. शरीराचे प्रत्येक अवयव मनाला हे संकेत देतात की शरीरात काय घडत आहे. जोपर्यंत मन निर्णय घेत नाही, तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही. विवेक मंत्रीसारखा आहे आणि शरीराचे सर्व अवयव त्याचे सैनिक आहेत. वेद हे आकाशासारखे आहेत. जे काही आकाशात आहे, जे काही प्रकृतीत आहे, ते सर्व आपल्या आतही आहे. जेव्हा एखादा मुलगा जन्म घेतो, तेव्हा तो मिरची किंवा आंब्याचा चव घेतो, तेव्हा तो तीव्रता किंवा कडवटपणा अनुभवून रडतो. यावरून हे सिद्ध होते की मनुष्य जन्मतःच समजदार असतो. जसे जसे मुलगा मोठा होतो, तो समाजात राहून गोष्टी पाहतो, शिकतो आणि त्याप्रमाणेच तो बनतो. जर मुलं काहीतरी गोष्टीसाठी लढतात, तर त्यांना लढायला कोण शिकवलं? आपण जे काही करतो ते सर्वप्रथम आपल्या मनात विचार म्हणून येते, नंतर ते मन त्याचा पाठलाग करते. आकाशात चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे आवाज आहेत. मनुष्यही राम नारायण राम आणि प्रकृतीचा एक भाग आहे. प्रकृतीचं वेद आहे. पृथ्वीवर जे काही घडत आहे ते वेद आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी राम नारायण राम म्हणा.